चांगलं प्रेझेंट केलं आणि चांगलं तरी नाही, भरपूर स्कोप आहे सर्वांचं. या सगळे जे 8-9 कॉलेजचं प्रेझेंटेशन झालं त्यात एक लक्षात आलं की प्रत्येकाची सकारात्मक प्रवृत्ती दिसली. प्रत्येकाने जे प्रेझेंट केलं ते सकारात्मक रीतीने प्रेझेंट केलं. कोणी असं म्हटलं नाही याच्यात ही अडचण आहे त्यात ती अडचण आहे, हे कसं होईल म्हणून. आणि मला आनंद वाटला. काही मंडळी, प्राध्यापक मंडळी, प्राचार्य मंडळी इथे उपस्थित असूनही त्यांनी प्रेझेंट न करता त्यांचे प्रतिनिधींनी प्रेझेंट केलं. त्यावर दामोदर सर म्हणाले की काय आपले तर आपण आहोत, होऊन काय होणार होतं, प्रेझेंट करायचं असतं. हिम्मत आहे मर्दा तो मदत दे खुदा. हिम्मत पाहिजे आपलं. तर अशी हिम्मत पाहिजे की जर नदीच्या काठी गेलो आणि तिथे नावाडी असला तर त्याला नावाड्याला म्हणायचं, अरे माझी मुझे मझधार में ले चल, मुझे डरा नहीं सकती डुबने वालों की दास्त आहे. अशी हिम्मत आपल्यात ठेवा. ही हिम्मत तुम्ही ठेवली तर काय मजा नाही. कुठलंही आपण शाळेत झाल्यानंतर न्याक आलं तर न्याक तुम्हाला चांगला ग्रेडेशन देऊ शकते. हे आम्हाला आपल्याकडनं अपेक्षित आहे. आणि इथे आता अकॅडमिक स्तरावर बरंचसं काही झालं. IRG बाबत, इंटरनल रिव्ह्यू जनरेशन बाबत बरंच कमी बोलण्यात आलं. ॲडमिनिस्ट्रेशन बाबतही बरंच कमी बोलण्यात आलं. पण ॲडमिनिस्ट्रेशन बाबत जसं बडांगे सरांनी काहीतरी 27 कमिटी केल्या आहेत, सगळ्यांना सांगितलं की हे कमिटीचे तुम्ही प्रमुख आणि त्यांचं जबाबदारी तुम्ही स्वीकारा आणि त्या तऱ्हेने चांगलं झालं पाहिजे आणि मी फक्त मॉनिटरिंग करेल आणि तुम्हाला काही अडचण असेल तर त्या अडचण सॉल्व करण्याबाबत मी तुम्हाला मदत करेन. हेच तत्व सर्वांनी आचरणात आणायचं. आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ वर्क इज एसेन्शियल. कारण तुम्ही जर तसं करणार नाही तर प्राचार्य काय करेल हे शक्य होणार नाही. म्हणून एकमेकाच्या मदतीने इंटरनल समन्वयाने आपल्याला हे काम करून घ्यायचं. हा ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. ॲडमिनिस्ट्रेशनचं मी हेच तत्व समजतो, डिसेंट्रलायझेशन ऑफ वर्क. We have to distribute the work to our colleagues and we have to monitor and get it done successful. हे महत्त्व आहे. दुसरा भाग इंटरनेटच्या बाबत काही ठिकाणी झालं. इंटरनेट आम्ही .comचं एक हे दिलं, सॉफ्टवेअर दिलं. कॉलेजेसला काही इन्स्टॉल झालं, काही कॉलेजेसला नाही इन्स्टॉल झालं. ते सॉफ्टवेअर कुठे कुठे इन्स्टॉल झालं, काय सगळं ऑटोमायझेशन झालं याबाबत फार कमी दाखवण्यात आलं इथे. तर बऱ्याच ठिकाणी .com ही एजन्सी, ज्या एजन्सीला आपण ते सांगितलं काम ते गेली. काही ठिकाणी असं झालं, बुलढाणा म्हणा, आपलं चिखली म्हणा, तर तिथे असं झालं की त्यांनी एक्झिस्टिंग ऑलरेडी काही सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले आहे. तर त्याचं सिंक्रोनायझेशन कसं करता येईल ते आपल्याला पाहायचं आहे. पण जिथे हे शक्य नाही तर त्यांनी आम्हाला कळवावं की हे .comचं जे आहे आम्ही ऑलरेडी ऑटोमेशन पूर्णपणे झालेलं आहे, तर आता हे पुन्हा नवीन इन्स्टॉल करणं आपल्याला इकॉनॉमिकली शक्य नाही, तर हा भाग दुसरीकडे शिफ्ट करावा. आम्ही करू शकतो, हायस्कूल्सकडे वगैरे तो भाग शिफ्ट करू शकतो. पण आम्हाला कळवा त्याबाबत. तर हे इंटरनेट आणि ऑटोमेशन बाबत बरंच कमी दाखवण्यात आलं. आणि चांगल्या तऱ्हेने प्रेझेंटेशन अर्थातच प्रत्येकालाच माहिती आहे की या कॉलेजचं झालं बडांगे सरांचं, दुसरं चिखलीचं झालं आणि तिसरं इंजिनिअरिंग कॉलेजचं झालं. बडांगे सरांनी पूर्णपणे इतके काही आयटम्स सांगितले, तर त्यातले आपापल्या कॉलेजला कोणते कोणते आयटम आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल ते बघा. तर या तऱ्हेने ते पाहायचं आहे. चिखलीने जलसंधारणाच्या बाबत फार मोठं काम केलं, काही प्रमाणात तेलारीने केलेलं आहे. जलसंधारणाचे जे जलसंधारण मनकर्णिका त्यांनी तयार केली आणि त्या आसपासच्या ह्याच्यात आता त्यांनी हमी घेतलेली आहे की कधीही इथे पाण्याचा दुष्काळ पडणार नाही. तसंच इंजिनिअरिंग कॉलेजने वॉटर हार्वेस्टिंग बाबत हे कामं केले. तर हे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ह्याही आपल्याला जिथे जिथे असा टेरेन आहे त्या ठिकाणी करता येऊ शकते. त्याही दृष्टीने तुम्ही विचार करावा. तर हा एक भाग झाला. दुसरा बिल्डिंग मेंटेनन्सच्या दृष्टीने. बिल्डिंग मेंटेनन्सच्या बाबत कोणी काही असं सांगितलं नाही एक्सेप्ट मी बडांगे सरांना म्हटलं किंवा तुमच्या इथे जे कमिटी आहे ती तुमची बाकी हे मेंटेनन्स ते सगळं सांगितलं, टॉयलेट मेंटेनन्स वगैरे, पण बिल्डिंग मेंटेनन्सची कमिटी नाही. मग त्यांनी म्हटलं ते इन्फ्रास्ट्रक्चर
डेव्हलपमेंटची कमिटी आम्ही जी केली तीच बिल्डिंग मेंटेनन्स म्हणून पाहते. व्हेरी गुड. आम्ही जे 60च्या वेळेला गेलो बिल्डिंग मेंटेनन्सच्या याच्यात पाहिलं, आम्हाला सांगण्यात आलं हो सर केलं, पण आम्ही कशाला चूप बसतो. ज्यामध्ये सर मला चला ना जाऊन पाहू वर टेरेसवर. तिथे टेरेसवर गेल्यावर काय दिसलं, तेच दिसलं पाणी साठलेलं, तिथं लिकेजेस आणि तिथे भरपूर म्हणजे असे झाड. एका प्राचार्यांना घेऊन गेलो आम्ही, तर त्यांच्या त्या याच्यावर त्या टेरेसवर मस्तपैकी झाड उगून लागलं. मग त्यांनी मी उपडलं फेकून दिलं. असो, पण मेंटेनन्स केलं. जे सत्य आहे ते सत्य आपल्या आपणच आहोत. आम्ही फक्त आठवण द्यायसाठी तुम्हाला हे सगळं प्री मान्सून मेंटेनन्स न केल्यामुळे आपण ज्या नवीन नवीन बिल्डिंग्स बांधल्या त्या बिल्डिंग्सला क्षती पोचत आहे, त्यांचं डिटोरेशन होत आहे. कोट्यवधी रुपयाचं कन्स्ट्रक्शन आम्ही केलं आणि त्याचं डिटोरिएशन होत आहे म्हटल्यानंतर पुन्हा मेंटेनन्ससाठी खर्च करावा लागून राहिला लाखो रुपये. दिस इज अ लॉस. या दृष्टीने आपण विचार करावा. सगळं होऊ शकतं बरोबर, फक्त इच्छा तेथे मार्ग, केल्याने होत आहे आधी केलीची पाहिजे. अशा तऱ्हेने आपण तो विचार जर केला तर फार चांगलं होईल, आम्हाला सर्वांना आनंद होईल. असो, आता भाग राहिला रेव्हेन्यू जनरेशनचा. तर रेव्हेन्यू जनरेशनच्या बाबत आम्हाला असं दिसलं काही काही ठिकाणी की जे काही एजी ऑडिट येतं आपल्याकडे आणि एजीचं ऑडिट आल्यानंतर ते काही ऑब्जेक्शन्स काढतात आणि मग ऑब्जेक्शन काढल्यानंतर वर्कआउट करतात फिगर्स आणि हे इतके डिसअलाउ करतात. ते आपल्याला पटतं काय ते पहा. पद्धत अशी पाहिजे, एजी ऑडिटनी जे काही ऑब्जेक्शन्स काढले, जे काही त्या वेळेला प्राचार्यांशी डिस्कशन झालं पाहिजे. डिलिंग असिस्टंट असेल त्यांना सोबत घेऊन किंवा हे कसं झालं आणि तिथे जस्टिफिकेशन दिलं पाहिजे आपण की हे तुम्हाला प्रायमाफॅसी असं दिसतं, पण हे कशामुळे झालेलं आहे, हे असं असं आहे. वी फील दिस मे बी अलाउड. हे होत नाही. एजींनी म्हटलं की नाही हे आम्ही डिसअलाउ करतो, वी ॲक्सेप्ट ॲज इट इज. डोंट ॲक्सेप्ट इट ॲज इट इज बिकॉज वी हॅव डन इट. जेव्हा आपण केलं याचा अर्थ आपण अनियमितता केली का? आम्हाला त्यावेळेस वाटलं ते नियमात आहे. एक्सप्लेन अवरसेल्फ. अशा गोष्टी जर हे न केल्यामुळे मग आपल्याला पैशाचा भुर्दंड बसतो. असं बऱ्याच ठिकाणी झालं आहे. काही ठिकाणी आम्हाला असं दिसलं की HRA बाबत एका ठिकाणी असं आढळलं की HRA तुमचा जर HRA वाढला तर स्टेट गव्हर्नमेंटचं सर्क्युलर येतं त्याप्रमाणे वाढवावा लागतो. एका ठिकाणी असं झालं की लोकल बॉडी म्हणजे म्युन्सिपल कमिटी, त्या म्युन्सिपल कमिटीनी त्यांच्या याचे ते लोकल बॉडी त्यांचे निर्णय घेऊ शकतात. तर त्यांच्या यांनी त्यांचा HRA स्टेट गव्हर्नमेंटच्या वर वाढवला जे काही होतं त्याच्यापेक्षा. आणि ते वाढवल्यामुळं त्या ठिकाणी आपलं जे कॉलेज होतं त्या कॉलेजनी तो HRA अप्लिकेबल केला आणि मग एजीच्या याच्यात ते आलं दिसलं आणि एजीने मग ती रिकव्हरी काढली. ती रिकव्हरी जवळपास 1.5 लाखाची रिकव्हरी निघाली. आता एजीचं ऑडिट कधी येते? मला वाटते 5 वर्षांनी वगैरे येते, उशिरा येते सगळं. 1.5 लाखाची रिकव्हरी. काही मंडळी रिटायरही झाली त्यातली, ज्यांचे HRA आपण जास्त दिले. हा पैसा वसूल कसा करायचा? काही वसूल झाला, जे होते सध्या जे आहेत नोकरीमध्ये त्यांच्याकडून ठीक आहे ते झालं वसूल, पण हा बाकी पैसा हा वसूल कसा करायचा? हा लॉस आहे. किती त्याला एफर्ट्स लागतील, त्यांना पत्र पाठवा, त्यांना सांगा, ते ॲक्सेप्ट करतील नाही करतील, रिटायर झालेली माणसं, हा लॉस आहे आपला. तर हे काय झालं? हे नियमाचं अज्ञान, आपल्या नियमाचं अज्ञान. तर हे अज्ञान नको. अकाउंट्सच्या बाबत मला असं दिसलं की वी आर टोटली डिपेंडंट, मोस्ट ऑफ अस, सगळ्यांसाठी नाही म्हणत नाही, पण मोस्ट ऑफ अस आर डिपेंडंट ऑन द डिलिंग असिस्टंट क्लर्क. आणि ते त्याला माहिती आहे बा त्यांनी केलं असं नका. याकरता सर आमच्याकडे मी असं म्हणतो, मी MSc होतो म्हणून म्हणतो, प्रोफेशनल एक्झाम असायच्या. त्याशिवाय आम्हाला प्रमोशन नव्हतं भेटत. असिस्टंट नंतर त्या प्रोफेशनल एक्झाम असायच्या, त्यामध्ये अकाउंट्स, GAD आणि टेक्निकल मॅटर्स याचे पेपर्स राहायचे. आणि जेव्हा आम्ही एक्झिक्युटिव्ह लेवलला येत होतो त्या लेवलला वी हॅव टू सी ऑल दीज थिंग्स. वी आर सपोज टू नो ईच अँड एव्हरीथिंग अबाउट दिस अकाउंट्स. वी आर सपोज टू नो ईच अँड एव्हरीथिंग अबाउट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅटर्स. जे काही MSc रिलेटेड असेल ते. आता MSc DCL झालं म्हणजे 3 कंपनीज झाल्या.
We also expect the same thing here in the academic part. You all are supposed to know all these matters related. आणि काही कठीण नाही आहे. These are all peripheral matters. पण तुम्ही लक्ष घातलं तर ह्या गोष्टी होणार नाही. ह्या होऊ देऊ नका, कारण रिकव्हरी झाली, संस्थेचा लाभ झाला, संस्थेचे पैसे गेले. अशा रिकव्हरी होऊ नये. कोणाचा EPF इयर्स टुगेदर आपण कापत नाही, आणि EPF कापत न झाल्यामुळे मग एखाद्या वेळेस कोणाच्या तरी लक्षात येतं की याचा EPF कापला नाही, त्याला नंबर नाही मिळाला, आणि EPF नंबर मिळणे आपल्या एम्प्लॉईला हे आपलं काम आहे. वी हॅव टू अप्लाय टू द EPF सेक्शन. त्याचा फॉर्म घेऊन, एम्प्लॉईचा फॉर्म भरून घेऊन ते करायचा, EPF नंबर घ्यायचा आणि त्याचा EPF जे आहे तो त्याच्यातून डिडक्ट करायचा, आपलाही वाटा करायचा. आता जर इयर्स टुगेदर 25-30 वर्ष हे झालं नाही, आता लक्षात आलं त्याची रिकव्हरी, कारण त्याच्यावर पेनल्टी आहे गव्हर्नमेंटची, आणि ती पेनल्टी फार मोठी आहे, 25% पेनल्टी आहे. त्याचे काहीतरी 1 महिना जर डिले झाला तर काहीतरी 12% आहे, 2 महिने डिले झाले तर काही 18% आहे, आणि त्याच्यावर डिले झाला तर 25% पेनल्टी. ही पेनल्टी कोण भरेल? ह्याच्याबाबत कुठे असे वावो झाला नाही. पण जे आढळलं आम्हाला शाखमध्ये, जेव्हा आम्ही अकाउंटच्या बाबत पाहायला गेलो त्यावेळेस हे आढळलं. मग आता या पैशाचं काय, आणि त्यानंतर आपलाही पैसा त्यात द्यावा लागतो, याची पेनल्टी, आणि ही पेनल्टी लाख रुपये देते. अशा तऱ्हेचे जर आपण हे केले तर मला असं वाटतं कितीतरी लाख रुपये संस्थेला देणं लागेल. म्हणून ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अशा गोष्टी दिसतात त्या तुम्ही क्लर्कला बोलवा, त्यांच्याकडून रायटिंगमध्ये घ्या की कुठल्याही तऱ्हेचे या तऱ्हेच्या चुका आमच्या EPF मध्ये, HRA मध्ये किंवा अशा याच्यामध्ये कुठे झालेल्या नाही, त्याची आवश्यकता आहे आज. तर त्या तऱ्हेने तुम्ही त्याही बाबतचा विचार करायचा असं मी म्हणतो. आपल्याकडे आता संदर्भासहित मला असं वाटते आतापर्यंत जितके प्रेझेंटेशन झाले तर हे कॉलेज, अकोल्याचं कॉलेज, इट इज ए कम्प्लीट कॉलेज या दृष्टीने असं मला वाटतं. आणि त्यांचा रेफरन्स घेऊन तुम्हाला काय काय तुमच्यामध्ये इनकम्प्लीट वाटत असेल तर त्यांची मदत घ्यावी आपण मोकळ्या तऱ्हेने, आणि ते तयार आहे, ते नाही म्हणणार नाही, पण स्पोर्टिव्ह स्पिरिट ठेवून मोठं मन करून आपल्याला मदत घ्यावं लागेल. हे आपण घ्याल असं मला असं वाटतंय. त्यानंतर आता शिक्षण च्या बाबत आपल्याला एक GR आहे असं मला सांगण्यात आलं, आणि मला येताना सचिवांनी काही माहिती दिली की आपल्याला जे वेतन अनुदान येतं त्या वेतन अनुदानाच्या 5% इतका पैसा जो काही होईल, 100 रुपयांना वेतन अनुदान आलं तर 5% म्हणजे 5 रुपये, आणि हे 5 रुपये आपण जी ट्युशन फी घेतो त्याच्यातून आपल्याला वळते करून वेतनेतर खात्यात टाकता येतात. पण असं केलं गेलेलं नाही, बऱ्याच ठिकाणी केले गेलेलं नाही. तर त्या तऱ्हेने हे न केल्यामुळे आम्हाला एक चार्ट दिला, एक माहिती दिली, हे सगळ्यांची, म्हणजे हे 8 कॉलेज जे आहेत बुलढाणा वगैरे वगैरे सगळे, त्यांची कॉलेजची माहिती दिली. मी तुम्हाला एक सहज सांगतो की कॉलेज बुलढाणा हे वाचून दाखवतो. प्रत्येक कॉलेज 11-12ला आपल्याला 7,20,200 रुपये इतके शुल्क वेतनेतर खात्यात जमा करता आले असते, पण ते केले नाही. आणि 12-13ला बुलढाणा कॉलेजने 6,43,200 रुपये इतकं शुल्क, इतकी फी त्याच्यात वेतनेतर खात्यात जमा करता आली असते. बाकीचे आकडे मी ऐकत नाही, कारण वेतन वाचण्यात हे नाही, म्हणजे वेळ जाईल. वेतन खर्च किती, 5% होणारी रक्कम किती, नंतर प्रवेशित विद्यार्थी किती, त्याप्रमाणे एकूण शुल्क किती, एकूण फी किती झाली, आणि त्यातली किती फी आपल्याला इथे वेतनेतरमध्ये जमा करता आली असते. चिखली 3,88,800 11-12, आणि 12-13मध्ये त्यांची परिस्थिती सुरू, त्यांनी केलं बरंचसं, पण 1,28,000 इतके रुपये त्यांनी कमी जमा केले त्या वेतनेतर खात्यात. नंतर मोताळा
32,233 11-12 कमी आहे. आणि 12-13 9,200 आहे. नांदुरा 3 लाख रुपये 11-12, 12-13 2,57,600. अकोला 12 लाख, अकोला सर 11-12 12,66,800 झाले. पण हे आमची जी फिगर आहे सांगतो केले आहे. ठीक आहे, मग दुसरीकडे तुम्ही जमा केले म्हणजे त्याचा तुम्ही इकडे वेतनच्या ग्रँडच्या याच्यात नाही टाकले म्हणजे तो लॉस नाही झाला, पण ते अमाऊंट टाकून देतो. आणि एक 12-13 फारच निग्लिजिबल आहे 30,000 रुपये. अकोट 5,74,600 आणि 11-12 12-13 1,43,360. तेलाला 2,40,100 11-12, 12-13 2,98,500. आणि पातूरला काय 11-12 फार कमी आहे 5,600 आणि 12-13 24,800. आता काहीच नाही करता येत. हा गेल्यानंतर झाला. तुम्हाला कारण नंतर वेतन अनुदान हे जाऊन येईल, कारण हा आपण वेतन अनुदान केला. याचा संस्थेला लॉस किंवा आपल्याला लॉस किती झाला या सगळ्यांची टोटल काढलेली 8 कॉलेजची 11-12 35,28,300 रुपये. 35,28,000 म्हणजे मग झालं काय का हा 35 लाख आपण वेतनेतर अनुदानाकडे केले असते आणि त्याच्यातून आपण खर्च केला असता. पण हे आपण वेतन अनुदान टाकल्यामुळे तितकं कमी आपल्याला वेतन अनुदान म्हणजे हे 35 लाख ते कमी आले आणि 35 लाख आपल्याला वापरायला नाही भेटले. म्हणून साहेबांशी मी डिस्कस केलं, मग येतो पण 70 लाखाचा आपला झाला म्हणे तोटा. साहेब म्हणाले 70 लाख. हो नाही जेवढ्याचे तेवढं नाही. तुमचं वेतन अनुदान जे आहे त्याच्या 5% किती अमाऊंट होतो तो आणि तुमचं शिक्षण फी किती येते त्या वर्षाची त्यातून हा अमाऊंट काढून त्यात कारण उरलेली शिक्षण फी असेल ती वेतन अनुदानात टाकायची. कमी आली तर मग कमी टाकायची ना, ती पूर्ण टाकायची. तुम्हाला सांगतो 1 मिनिट, नाही तुमचा फिगर सांगतो ना मी, जस्ट वेट. अकोट नाही मी सांगतो ना, अकोटची असेल दुसऱ्या हे पहा. अकोटचं तुम्हाला 11-12 वेतन खर्च 2010-11चा 2010-11 3,34,26,172. त्याच्याप्रमाणे 11-12 5% होणारी रक्कम 16,71,309. वर्ष 11-12 प्रवेशित विद्यार्थी आणि त्याप्रमाणे शिक्षण शुल्क एकूण प्राप्त फी ती होती 10,21,600. आणि 11-12 वेतनेतर खात्यात तुम्ही जमा केले पण तुम्ही 4,47,000 जमा केले. तुम्हाला 10,21,000 जमा करायला पाहिजे होते. तुम्ही 11-12 5,74,600 इतके कमी जमा केले. तर बघून घ्या म्हणजे हा नियम आहे, पण याच्याप्रमाणे काही फरक. तसंच 12-13 तुमचा वेतन खर्च 3,38,92,500 असा आहे. 5% होणारी रक्कम 16,94,000. नंतर शिक्षण फी 9,53,850 भेटली. तुम्ही केली वेतनेतर खात्यात जमा केली 8,10,490. 1,43,360 हे नाही केल्या गेले. आता तुम्ही जर म्हणता जर ती ट्युशन फीस कमी आली असेल तर मग काही प्रश्न नाही आहे. हा कमी आली असेल तर मग काही प्रश्न नाही आहे. पण आमच्याजवळ ज्या फिगर्स तुमच्याच ऑडिटकडून मिळालेल्या आहेत त्या फिगर आहेत. असो आपण असं समजा की जो काही आम्ही अमाऊंट हा 35 आणि 16 51 लाख म्हटलं 30 लाख झाले असतील असं समजू, आहे की नाही. पण 30 लाख आणि 30 लाख म्हणजे 60 लाखाचा भुर्दंड हा संस्थेला पडला, आपल्याला पडला. तर हा पैसा जो आहे हा पैसा वाया नाही गेला पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घेणं आवश्यक आहे. आणि दुसरा आता इंटरनल रेव्हेन्यू जनरेशनच्या बाबत तुम्हाला दुसरं आम्ही सांगितलं की प्रत्येक फॅकल्टीचं बजेट पाहिजे. तुमचं जितकं डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटचं बजेट डिपार्टमेंटनी करावं आणि त्या डिपार्टमेंटनी हा विचार करावा का इतकं आपलं बजेट होईल, याचा रेव्हेन्यू कसा जनरेट होईल, किती आपण जनरेट करू शकतो रेव्हेन्यू. आता काही या बजेटमध्ये काही UGCचे पैसे येतील तर त्याचा UGC कडून येणारा निधी याच्यामधला बॅलन्स निधी हाऊ टू मीट आउट इट. आणि
तो मीट आउट करण्यासाठी आपण काय काय रिसोर्सेस आपल्याकडे असले पाहिजे. तर या दृष्टीने एक आपण तक्ता प्रत्येक आपल्या डिपार्टमेंटनी केला पाहिजे, प्रत्येक हेडनी जितके आपले आपले फॅकल्टीज आहेत त्या फॅकल्टीजनी तो करावं. ती पद्धत आपल्याकडे नाही, पण आम्ही सांगून राहिलो की आता फॅकल्टी वाईज बजेट करायचं. फॅकल्टी हेड्स जे असतील त्यांनाही याची माहिती पाहिजे आणि प्राचार्यांनी त्याची दखल घ्यावी, सांगायचं हे. आणि नंतर मग कन्सल्टेड बजेट तुमचं ते आम्हाला पाठवा. त्यांनी काय होईल की प्रत्येक फॅकल्टीला समजेल की आपला वार्षिक खर्च किती होतो आणि इतका खर्च असताना आपल्यावर खर्च किती होतो आणि आपण हा कसा रेव्हेन्यू जनरेट करू शकतो. हा एक भाग आहे. रेव्हेन्यू जनरेशनच्या निरनिराळ्या बाबी आहेत. आता आपली अचल संपत्ती भरपूर आहे, कितीतरी शेती आहे, मोठे मोठे हॉल्स आहे, ऑडिटोरियम्स आहे, जिम्स आहेत, भरपूर आहेत. आम्ही जेव्हा आम्ही पाहतो शॅटमध्ये तर भरपूर दिसते. पण त्याच्यामधून या अचल संपत्तीतून चलसंपत्तीचा स्रोत निर्माण नाही होणार. असं समजा माझ्याकडे शेती आहे भरपूर आणि मी ती वाहलीच नाही आणि तशीच टाकून दिली, त्याच्यातून काय होईल, काही स्रोत नाही आहे. तर आपल्याकडे तशा तऱ्हेची संपत्ती आहे, त्या संपत्तीमधून आपल्याला चलस्रोत आर्थिक स्रोत कसा निर्माण होईल याचा तुम्ही विचार करावा. या दृष्टीने तुम्ही त्याच्यावर विचार करून सांगावं की असा आम्ही अशी संपत्ती आम्ही निर्माण करतो, हा जलस्रोत निर्माण करतो. आणि हा असा जलस्रोत निर्माण करण्याचे काही मुद्दे मी इकडे दिलेले आहे, ते पहा तुमच्याशी काय काय रिलेटेड होतात. त्यामुळे सायकल स्टँड आहे, झेरॉक्स मशीन आहे, एक्स्ट्रा क्लासेस आहे, आपले ग्राउंड्स अलग अलग ठिकाणी रेंटवर निरनिराळ्या फंक्शनला वगैरे आहे. आता रेंट आपण रेंट म्हणून देता येत नाही, पण आपण विकास निधी म्हणून देता येते. आता कॉमर्सचे बरीच मंडळी आहे ते समजू शकतात इन्कम टॅक्स कशावर लागते काय लागते, पण इन्कम टॅक्ससाठी लागू नये म्हणून 19,999 रुपयापर्यंत पावती पाडली तर इन्कम टॅक्स लागत नाही. ह्या बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजे. नंतर क्लासरूम निरनिराळ्या कामासाठी उपयोगात घेऊन आपल्याला काही त्याचं रिम्युनरेशन मिळू शकते. ऑडिटोरियम रेंटवर देता येते. आपल्या अलग अलग टू प्रोव्हाइड अदर फॅसिलिटीज टू आउटसाइडर्स ऑन पेमेंट, म्हणजे लायब्ररी किंवा ज्या काही असतील त्या तऱ्हेने. नंतर आपलं स्क्रॅप मटेरियल इतकं आहे, आम्ही एका ठिकाणी वर गेलो होतो, तिथे या यस टाईप चेअर्सचे जे रॉड आहेत पूर्ण त्यांचे, कारण ते हे निघून गेले, लाकडी फर्निचर वगैरे सगळं निघून गेलं. आणि ते तशा 100 खुर्च्या तिथे आहेत चांगलं बिलकुल. त्यातून तुम्ही यस टाईप चेअर्स इतक्या चांगल्या करू शकता. मी तुम्हाला सांगतो सर, या रोटेटिंग चेअर्स वगैरे आपल्या सगळ्या एक्झिक्युटिव्ह चेअर त्याच्यापेक्षा यस टाईप चेअर इतकी कम्फर्टेबल आहे, मेडिकली कम्फर्टेबल आहे. म्हणजे ज्यांना हे स्पॉन्डायलिसिसचे वगैरे त्रास असतील ना त्यांनी त्याच चेअर वापराव्या. कारण मला झाला होता त्रास तर मी इथे ती चेअर वापरत होतो, डॉक्टरने सांगितलं. तर त्या चेअर्स फार कम्फर्टेबल आहे. त्या दृष्टीने आपल्याला वाटते बाबा आता रोटेटिंग चेअर वगैरे आणि एक्झिक्युटिव्ह चेअर साहजिक आहे, आपलं स्टेटस तो आहे वगैरे वगैरे, पण त्या चेअरनी आपल्याला फार फायदा होतो. हे माझे अनुभवाचे बोल आहे त्या चेअर्सच्या बाबत. आणि तशा असे 100 चेअर्सच्या आपले पाईप पडलेले असे बेंड झालेले वगैरे त्याचा उपयोग करू शकतो आपण. नाही काही तर आमच्या म्हणजे ह्या खुर्च्या ज्या आहे याच्याऐवजी त्या चेअर्स इथे ठेवता येतात चांगल्या तऱ्हेने. हा पैसा हा रेव्हेन्यू जो आहे हा लॉस आपण करू नये. आणि जितकं स्क्रॅप मटेरियल आहे ते स्क्रॅप डिक्लेअर करा, ऑक्शन करा, त्यातून पैसा येऊ शकतो. ते रेव्हेन्यू जनरेशनचे सोर्सेस काय आहे ते मला जे आठवतात ते मी तुम्हाला सांगून राहिलो. नंतर टू कॅरी आउट व्हेरियस टेस्टिंग्स इन अवर लॅब ऑन पेमेंट टू आउटसाइडर्स. आता इंजिनिअरिंग कॉलेज घेत असेल कारण ते क्यूब टेस्टिंग आहे, ऑइल टेस्टिंग आहे, बऱ्याचशा गोष्टी असतात. तसेच तुमचे केमिकल काय काय असतात मला त्यातलं जास्त नॉलेज नाही आहे, पण तो एक भाग आहे, तो एक सोर्स आहे. दुसरा आता निरनिराळ्या ठिकाणी आर्ट्स कॉमर्स वगैरे कॉलेज आहे, त्यांचे विद्यार्थी चांगले आर्टिस्टिक आर्ट्स करतात तयार वगैरे. आणि एका कॉलेजला गेलो 4-5 अलमाऱ्या भरल्या आहेत त्यांनी, नुसतं भरल्या आहे किती 3-4 वर्षापासून. त्याचं एक्झिबिशन लावा, त्याच्यावर स्टिकर लावा, 100-200 रुपयाचं, 100 रुपयाचं, 50 रुपयाचं. हे एक्झिबिशन झाल्यानंतर कोणालाही वाटेल चला आपल्या दिवाणखान्यात ठेवा चांगल्यापैकी. ते एक्झिबिशन आपण निर्णय कार्यक्रम जेव्हा भाऊसाहेब जयंतीच्या वेळेला आपल्या इथे घेतो, लावा त्याचे स्टॉल्स आणि द्या त्यांना पावत्या, विकास निधीच्या याच्या, डोनेशनच्या याच्या, त्या तऱ्हेनं पावत्या द्या, त्यातून पैसे भरपूर स्क्रॅप आहे बरं. म्हणजे हे जर काढलं पूर्ण तर आपल्याला आश्चर्य वाटेल की याची किती पैसा येऊ शकतो.
ते नंतर टू इन्स्टॉल व्हेरियस स्टॉल्स इन अवर प्रिमायसेस वेन वी टेक व्हेरियस फंक्शन्स, अलग अलग ठिकाणी. आता निर्णय यात्रेत किती स्टॉल लागलेले असतात त्याचाही आपण विचार करू शकतो. आज दहीहंडीसाठी आम्ही ग्राउंड दिलं, तिथे इतके स्टॉल लागले होते असे, त्या स्टॉल वाचल्यापासून त्या दहीहंडीसाठी लागणारा खर्च त्यांनी ज्यांनी कोणी तो दहीहंडीचा कार्यक्रम घेतला त्यांनी म्हटलं, त्यांना पैसा नाही पडला दहीहंडीसाठी. कालचीच ती परवाचीच गोष्ट आहे, कालचीच. हे आपण का नाही करू शकत? मला नाही वाटत त्याच्यावर काही बंधन आहे, सरकारी बंधन आहे म्हणून. दिस कॅन बी डन. नंतर आता फॅकल्टीज वगैरेसाठी टू गो व्हेरियस कॉलेजेस फॉर लेक्चर्स वगैरे वगैरे जे काही आपण रिम्युनरेशन वगैरे घेतो त्याचा काही पैसा, काही फंड संस्थेला जमा करा विकास निधीच्या बाबत. नंतर ॲडव्हर्टाइजमेंट्स, इतका पैसा येतो आमच्याकडे. ते राठी विद्यालय, राठी विद्यालयाने त्याच्या कंपाऊंडच्या आतमध्ये मोठे मोठे बॅनर्स लावले, लाखो रुपये. दॅट राठी विद्यालय इज गेटिंग 2.5 lakhs rupees per year. तर ते 2.5 लाख रुपये भेटतात त्यांना. आहे एन्क्वायरी आहे ह्या मोठ्या मोठ्या. तुमच्याकडे तर आपल्याकडे तर रस्त्याच्या बाजूनी किती मोठे आपले सगळे कॉलेज रस्त्याच्या बाजूनीच आहे. आपल्या आतमध्ये आपल्याला निर्णय ॲडव्हर्टाइजमेंट लावता येतात, त्याचे ॲग्रीमेंट करता येतात, त्याच्यात सेन्सरशिप असते की कोणते लावायचे ते आपलं अप्रुव्हल असते, किती पिरियडसाठी ते करायचं त्याचं ॲग्रीमेंट करता येईल, त्यातूनही पैसा भरपूर येतो. हे these are the sources. या तऱ्हेने जर आपण याचा विचार केला तर आपल्याला हा पैसा उपलब्ध करता येऊ शकतो आणि हा पैसा तुम्हाला कॉलेजेसला वापरता येऊ शकतो. जर पैशाचा लॉस जर कमी केला, हा असा रेव्हेन्यू जनरेट केला निर्णया प्रयत्नांनी, तर मला नाही वाटत आपल्याला पैशाची कमी पडेल. आणि मग जे काही तुम्ही प्रत्येक, आणि हा पैसा तुम्हाला सांगतो ज्या कॉलेजने निर्माण केला, आता काही तर हेड ऑफिस एस्टॅब्लिशमेंट सुपरविजन चार्जेससाठी तुम्ही आम्हाला पाठवलंच पाहिजे गंगाशिळीमध्ये काही, पण काही तुमच्याजवळ राहील आणि त्यातूनच तुम्ही काहीतरी करा. आता जसं देशमुख सरांनी इंजिनिअरिंग कॉलेजनी दिलं, त्यांचं ग्रँटेड कॉलेज नाही आहे, पण ही जनरेटिंग रेव्हेन्यू. मागे आमच्याकडून 50 लाख रुपये त्यांनी ॲडव्हान्स घेतला होता, यावेळेस आम्ही म्हटलं नाही, पहिले तर वापस केला त्यांनी, एक मुक्त वापस केला 50 लाख रुपये. नंतर मागून राहिले दोघा गलत, पण त्या अकाउंटही तो 4-5 वर्षापासून राहिलेला अकाउंट तो क्लोज झाला. आता मागतात, कधी 10 लाख मागतात, 5 लाख देऊ ना आम्ही. पण असे विचार करू नका की आपण दिला संस्थेला की संस्था देणार नाही. असं नाही आहे की आपणच जाऊ. आहे कशासाठी? संस्थेजवळ पैसा असेल तो आपल्या सगळ्यांच्या कामासाठीच आहे ना. तर आजची कार्यकारिणी अशी आहे की ती कार्यकारिणी ज्याला ज्याला नीड असेल, ज्याला ज्याला मदत करता येईल त्या तऱ्हेनं मदत करण्याच्या प्रवृत्तीची कार्यकारिणी आहे, सकारात्मक वृत्तीची कार्यकारिणी आहे. असं असताना तुम्ही याचा फायदा घ्यायला पाहिजे जास्तीत जास्त रेव्हेन्यू डेव्हलप करून. तर मला असं वाटते तुम्ही या जास्तीत जास्त रेव्हेन्यू डेव्हलप करा. आणि दुसरा रेव्हेन्यूला UGC अंतर्गत तुम्ही ज्या काही तरतुदी, ज्या काही स्कीम्स पाठवता, एन्श्युअर दॅट विदिन दॅट अमाऊंट यू विल कम्प्लीट द जॉब. त्या केल्याच गेल्या पाहिजे. नाही तर आम्हाला आता याच्या आधीचा आम्ही रिव्ह्यू घेतला, UGCचा अमाऊंट येतो, सगळं येतो, वर्क चालू होते आणि नंतर सर आता कम्प्लिशन स्टेजला आलं, पैसा नाही, किती पाहिजे? 5 लाख रुपये द्या, 10 लाख रुपये द्या. माझ्याकडे रोजची डिमांड 1-1.5 कोटीची असते अलग अलग. या पूर्ण आता 270 आपल्या. आपण तर खरं पालकत्व घेतलं पाहिजे कॉलेजनी. मला असं वाटते शाळांचं पालकत्व घेतलं पाहिजे, कारण आता ग्रामीण भागातल्या शाळांसाठी सक्तीच्या शिक्षणाचा कायदा जो आला त्याप्रमाणे जर आम्ही सगळ्या शाळांचं डेव्हलपमेंट करू इच्छितो तर 5 कोटी रुपये आमच्या संस्थेला लागतात. आणायचा कुठून पैसा? तर तुम्ही आम्ही जाऊ, आपलेच पाल्ले आहे ते, शाळा वेळा आहे ते सगळं, म्हणून एकमेका सहाय्य करू वगैरे धरू सुपंत. असं केलं पाहिजे. या तऱ्हेने आपण विचार करावा असं मला वाटते. आणि प्रत्येकाने याबाबत बरंच प्रेझेंटेशन केलं, पण याबाबत हा मुद्दा जो आहे हा जरा सुटला होता असं मला वाटतं. प्रत्येक बोललेत बिलकुल, पण एक मी म्हणतो, युअर टॉक मे नॉट वर्क बट युअर वर्क विल टॉक विथ अस. दॅट युअर वर्क विल स्पीक. याच्याप्रमाणे. आणि तुम्ही मग मनातल्या मनात म्हणाल काय बा हे शाट किती पाठीमागं लागणार आपल्या? भलंच मागे नाही, खरंच मागे लागणार आहे.
समुद्राला नदीनं विचारलं की तू बाई माझ्या याच्यात किती दिवस मिसळशील या सॉल्टी पाण्यात? नदी सांगते जोपर्यंत तू गोड होत नाही तोपर्यंत मी मिसळेल. हेच आम्ही आमचं शाळेचं तुम्ही सर्व गोड होत नाही तोपर्यंत आमचे हे प्रयत्न चालू राहील. आपण मला माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद.